आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे. ज्या साधकांनी युनिफाईड मध्ये सुरुवात केलेली त्या सगळ्यांचं मी स्वागत करते, अभिनंदन करते. तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळेजण आत्मसाक्षात्काराच्या या अभ्यासक्रमामध्ये आपल्या उच्च स्वचं ऐकून प्रवेश केला. आज माझ्या कुटुंबामध्ये, ध्यान फॅमिलीमध्ये, बाबाजींनी, माझ्या उच्च आत्म्यानी युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आणला. गेले 2-3 वर्ष आम्ही सगळेजण मिळून ही साधना करतोय आनापानसती ध्यानची. आनापानसती ध्यान हे आपल्याला विचार शांत करण्यासाठी मदत करतं, आपल्या सगळ्यांना माहिती. ती सुरुवात अशीच झाली आमच्या बाबतीतही. युनिफाईडचा प्रवास इथपर्यंत घेऊन येईल असं कधी वाटलं नव्हतं. आता आम्ही 4थ्या धड्यापर्यंत आलोय, जिथं वैश्विक सत्य बोलणे हे शिकतो. वैश्विक, युनिव्हर्सल, सार्वभौमिक सत्य आपल्या उच्च स्वकडून आपल्यापर्यंत पोहोचतं येतं. हे वैश्विक सत्य कुठल्याही स्वरूपात आपल्यापर्यंत येऊ शकतं. ज्या परिस्थितीमध्ये, गोष्टींमध्ये आपण आता आयुष्यामध्ये थांबलोय, अडकलोय, विचार करतोय, चिंता आहे, काळजी, त्या सगळ्यांबद्दल हे वैश्विक सत्य आपल्याला बोलतं. उदाहरणार्थ, मी धडा समजावून सांगताना हे सांगितलंच आहे, पण त्या धड्याचा इथं काही संदर्भ देते, कारण आजचा जो हा व्हिडिओ मी बनवतेय तो त्या धड्याशी कुठेतरी रिलेटेड आहे. एखाद्या माणसामध्ये शिक्षणानंतर आलेला अहंकार, तो त्याला खूप त्रासदायक असेल. उच्च स्वला ते माहिती की त्या अहंकारामुळं कुठेतरी तो व्यक्ती पुढे शिकत नाहीये, समजून घेत नाहीये, शिकायची तयारी नाहीये, त्याची ग्रोथ तिथं थांबतीये. म्हणून उच्च स्व त्याला आतून एखादं वाक्य देईल, कुठून तरी ते ऐकायला मिळेल, ते सत्य त्याच्या पुढं पुन्हा पुन्हा वारंवार कुठल्या तरी विचारांनी, परिस्थितीनी प्रकट होईल. ते कदाचित असं असू शकतं की विद्या विनयानं शोभते. जे काही शिक्षण साधना तुम्ही केलीये ती नम्रतेने जास्त खुलून उठेल, खुलून दिसेल, आणि त्याचा आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करून घेऊ शकता. हे सत्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. ह्या प्रकारे आपल्याला जो गायडन्स येतो त्याला आपण वैश्विक सत्य म्हणू शकतो. वैश्विक सत्य हे कुठल्याही काळ आणि वेळेच्या पलीकडे, तुम्ही कुठल्याही प्रदेशात गेला तरी सुद्धा विद्या विनयानं शोभते. हे जे सत्य आहे ते सत्यच आहे. अशा सत्याबद्दल माहिती आपण 4थ्या धड्यामध्ये युनिफाईडच्या आपल्या उच्च स्वकडून घेतो. नक्कीच अनुभव येतात, कारण आपण त्यावेळी त्यावर फोकस्ड असतो. त्यामुळे मला ज्या गोष्टींची गरज आहे आता, ते सत्य माझ्यापर्यंत माझा उच्च स्व पोहोचवतो. बरं, हा व्हिडिओ करण्यामागे काय नेमका उद्देश आहे हे सांगते. सगळ्यात आधी जे साधक हा व्हिडिओ ऐकल्यानंतर त्यांना समजेल की जर ते ह्याच्या पुढे गेलेले तर मी त्यांना थँक्यू म्हणेन की तुम्ही माझ्या या एनर्जीशी जोडले गेला, जरी तुम्हाला हे ऐकायची गरज नसली तरी. आणि जे साधक, जे दिव्य आत्मे, जे ईश्वरी स्वरूपातले जीव ह्या व्हिडिओपर्यंत येतील, ज्यांना गरज आहे, त्यांचे पण मी आभार मानते की तुम्ही इथंपर्यंत तुमच्या उच्च स्वचं ऐकून आलात, काहीतरी समजून घेण्याची गरज वाटली. जेव्हा मी युनिफाईड मला वाटतं 26 मार्चला सुरू केलं, 16 मार्चला सुरू केलं 2026, तेव्हा डोक्यात असं काही नव्हतं. फक्त कर्म कर ह्याच प्रमाणे गेले 3 वर्ष मी काम करते. तसंच युनिफाईड सुरू झालं. काही लोकांचे जे क्रियायोग मध्ये आहेत अशा साधकांचे फोन आले की तुम्ही का सुरू केलं युनिफाईड, तुम्ही कुणाला विचारलं का, किंवा तुमचे काय अनुभव आहेत बाबाजींबद्दल, बाबाजी तुम्हाला भेटले का, कसे भेटले तुम्हाला, काय सांगतात ते तुम्हाला आतून, त्याबद्दल मी आज बोलणार. तुमच्या सगळ्या ईश्वरी तत्वाला, तुमच्या उच्च स्वला
माझ्या हृदयातून मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. थँक्यू. आणि खूप प्रणाम करते त्यांना, आभार मानते त्यांचे. कारण ज्या साधकांनी हा प्रश्न विचारला, सगळ्यात आधी त्यांचे आभार. कारण मला हे समजलं की मला नेमकं सांगायचं काय माझ्या स्वतःलाही आणि सगळ्यांनाच जे इथपर्यंत येतील. बाबाजींचा माझा काय अनुभव आहे ते मला दिसले का डोळ्यांनी, ह्याची मला गरजच वाटत नाही. ज्या रॉजर लॅनफेर सरांनी युनिफाईड पुस्तक 10 वर्ष चॅनल केलं, त्यांना गरज नाही वाटली की बाबाजी शरीर रूपात आहेत किंवा नाही आहेत किंवा ते आता कुठे आहेत. तर मग मला का वाटेल? सुरुवातीला ध्यानात आल्यानंतर, पिरामिड संस्थेशी जोडल्यानंतर अनेकांचे अनुभव ऐकून वाटायचं की ध्यानात मला काही फारसं दिसत नाहीये. मग कुठे कमी पडते मी? तुलना व्हायची, कंपॅरिझन व्हायचं. पण आज युनिफाईड नंतर तो भाग आयुष्यातनं संपला. तुलना संपली, कंपॅरिझन संपलं. कारण ईश्वरी प्रतिमेत बनलेला व्यक्ती कसा असतो, कसा असायला पाहिजे, हे रोज एक एक दिवस शिकती अजून. इट्स नॉट डन, स्टील ऑन गोईंग. आपल्या पिरामिड संस्थेचे मास्टर्स अनेक असे आहेत की ज्यांनी इतकं सुंदर ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. जर तुम्ही पिरामिड संस्थेशी जोडलेले असाल तर तुम्हाला सगळंच माहिती आहे, तुम्ही ज्ञानी आहात. पण हे जेव्हा कुणी विचारतं की तुम्हाला काय अनुभव आहेत, तेव्हा असं वाटतं हे आता शेअर करायची वेळ आली, जे मला सतत आतून गाईड केलं जातं. मला गाईड करणारे बाबाजी आहेत किंवा नाहीत, ह्यानी खरंच मला आता फरक नाही पडत आहे. कारण बाबाजींनी सांगितलेल्या सत्यावर युनिफाईड पुस्तक आधारित आहे आणि ते सत्य मी आता जगायला सुरुवात केली. माझे अनुभव सांगून मी किती ग्रेट आहे किंवा माझं काहीतरी दैवी असं काहीतरी कनेक्शन आहे हे सांगून मला आता बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरजच वाटत नाही. ह्या स्टेजला मी आले, त्यासाठी मी खूप आभार मानते माझ्या उच्च आत्म्याचे की त्यांनी हे सत्य लवकरात लवकर माझ्या पुढे आणलं. नाहीतर मी एका भ्रमात जगत बसले असते. अनेक साधक मला फोन करून त्यांचे दैवी अनुभव सांगतात, ज्यासाठी मी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. पण कुठेही एका भ्रमात त्यांनी जगू नये असा विचार मनात आला. आपल्या पिरामिड संस्थेच्या पल्लवी मास्टर मॅडम असतील, त्यांचं पण तुम्ही जरूर ऐका. त्यातून काही आपल्या स्वतःबद्दल आपल्याला कळतं. आपले पितामह आपल्याला अनेकदा सांगायचे की मला हे दृश्य दिसतंय, मला हे दिसले, मला हे देवता दिसली. ह्यात अडकून पडू नका. हे आपल्या मनाचं प्रोजेक्शन असू शकतं, शक्यता आहे. अनेक जण सांगतात की मॅडम आम्हाला ही देवता दिसली, ही देवी दिसली, हे झालं. मग काय मोठं आहे त्याच्यात? ते सगळे तुमच्या आत आहेत, आपल्या आत आहेत, म्हणून ते आपल्याला दिसतात. आपल्याला वाटतं मला दैवी अनुभव आले. दैवी अनुभव नाही, आपण या हाडामासाच्या शरीरात जगणारे देव आहोत, ईश्वर आहोत. आपण दैवी आहोत, ते तत्व आत आहे, म्हणून ते बाहेर आपल्याला ध्यानात असेल किंवा आपल्याला असे अनुभव येतात पोथी वाचल्यानंतर, नामस्मरणानंतर. अनेक आपण सगळ्यांना सांगतो हे अनुभव. हे सांगणं, अनुभव शेअरिंग करणं वाईट नाहीये. पण मग पुढे काय? त्याच्याने माझ्या रोजच्या आयुष्यातले काम, क्रोध, मत्सर, द्वेष जे आपण म्हणतो, जे 6 आपले शत्रू आहेत, ते कमी झालेत का? ह्यावर आपण फोकस ठेवला पाहिजे. जे युनिफाईड मध्ये येत आहेत त्यांनी हे प्लीज समजून घ्या की जितकी तुमची साधना घडलेली आहे आतापर्यंत, त्या साधनेतून माझ्या आयुष्यात रोजच्या कामांमध्ये, माझ्या स्वभावामध्ये, माझ्या विचारांमध्ये काय फरक पडलाय? माझा त्रास कमी झाला आहे का? तो जर कमी झाला असेल तर खरंच काम घडलंय. एका सोसायटीमध्ये मी ध्यान प्रसाराला गेले होते, ध्यान प्रचाराला. तिथं जाऊन ध्यान घेतलं, सगळं झालं. त्यांना अनेकांचे अनुभव शेअर करत होते.
तिथे एक काकू आल्या होत्या, ज्या ध्यानामध्ये नवीन होत्या. सगळं झाल्यानंतर काकूंनी मला एक प्रश्न विचारला की ताई, तुम्ही सांगताय ते अगदी खरंय की असे अनुभव येतात, हे दिसतात ते दिसतात, जे म्हणजे तुमचं थर्ड आयचं जे आहे, आज्ञाचक्रावर तुम्हाला हे सगळं होतं, हे सगळं मान्य आहे. पण ह्या ध्यानाचा उपयोग माझ्या रोजच्या आयुष्यात कसा होईल, माझा रोजचा त्रास कसा कमी होईल? सगळ्यात आधी तर मी त्या आत्म्याला आतून नमन केलं की त्यांच्यामुळं तिथं असणाऱ्या प्रत्येकापर्यंत ही माहिती जाणार होती. त्यांचा उच्चस्व अतिशय हुशार, त्यांनी लगेचच तो पॉइंट असा बाहेर काढला की त्यामुळे सगळ्यांनाच ते उत्तर कळणार होतं. हे कशासाठी गरजेचं आहे की जेव्हा आपण असे दैवी अनुभव ऐकतो तेव्हा कंपॅरिझन सुरू होतं आतमधून. स्वतःला आपण कमी लेखायला लागतो की कुठेतरी माझ्यात हे नाहीये, मी एवढे वर्ष झाले मला तर काही दिसलं नाही. त्यामुळं कदाचित ध्यानाचा मार्ग सोडण्याची पण शक्यता असते, निराश होऊन भरकटत जातो आपण. माझ्या बाबतीत काहीच घडत नाही, आम्हाला तर काही अनुभव नाही आले. जेव्हा काकूनी तो प्रश्न विचारला तेव्हा मला इतका आनंद झाला. मी त्यांना म्हटलं की ध्यान तुम्ही 40 दिवस करून बघा, अनुभव घ्या आधी तो. आणि हे जे काही आपल्या आयुष्यातलं रोजचं जे त्रास आहे ना, ग्राउंड लेवलला आल्यानंतर, त्यासाठीच आपल्याला ध्यान, ज्ञान, स्वाध्याय या सगळ्या गोष्टी मदत करतात, जे पितामांनी सांगितलंय. त्यामुळं जी स्त्री ध्यानामध्ये पहिल्यांदा आली त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न व्हावा, माझ्यासाठी तो एक मोठं लर्निंग आणि आदर वाटला, खूप प्रेम वाटला अजूनच त्यांच्याबद्दल, जरी ते ध्यानात नसतील. अनेक वर्ष साधना करणारी लोक आज जेव्हा मला विचारतात की मॅडम तुमचा बाबाजींचा अनुभव काय, तुम्हाला दिसले का ते, भेटले का ते, तेव्हा समजत नाही की कशा प्रकारे त्यांना उत्तर द्यावं. ह्याचा अर्थ आपण क्रियायोग करतोय, आपण बाबाजी बाबाजी करतोय, पण त्यांचं सत्य आतच उतरलं नाहीये. अजूनही आपण लोकांना कॅटेगराईज करतोय की हे अनुभवांनी भरलेले आहेत, दैवी अनुभवांनी, आणि हे नाहीयेत. जे दैवी अनुभवांनी भरलेले आहेत त्यांच्याबरोबर मी जाणार. जरूर जाऊ शकता, तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगत असेल तर. पण ज्या युनिफाईडला मी जगतीये तिथं अशी एखादी नवखी स्त्री जी ध्यानात नवीन आहे आणि असा एखादा व्यक्ती जो साधक बाबाजींशी डायरेक्ट बोलतात, ते दोन्ही माझ्यासाठी समान आहेत. त्या तत्वाला नमस्कार, प्रणाम, खूप प्रेम, जे बाबाजींच्या इतके जवळ आहे, त्यांच्या साधनेतून, त्यांच्या चेतनेच्या विस्तारातून. आणि त्या व्यक्तीलाही नमन आणि प्रेम, जे आत्मज्ञानाच्या मार्गावर अगदी नवीन. कारण बाबाजींच्या म्हणण्यानुसार, मी नाही सांगत आहे हे स्वतः माझ्या मनाचं, बाबाजींच्या सांगण्यानुसार प्रत्येक जण ईश्वरी प्रतिमेत बनला आहे. पितामांच्या सांगण्यानुसार प्रत्येक जण ईश्वर आहे. त्यामुळे काय फरक पडतो, जेव्हा आपण हे सगळं समजून आपल्या रोजच्या आयुष्यात त्या 6 आपले जे आपण ज्याला अंधार म्हणतो, डार्कनेस म्हणतो, त्यांच्यावर काम करायला लागतो, आपल्या हृदयात जातो, स्वतःवर फोकस आणतो, त्यावेळी हे सगळे गुरुमंडळ, हे सगळे देवी देवता आपोआप आपल्याकडे येतात. कुठे पळायचं आपल्याला, का पळायचं, हे मी शिकले आणि अजून शिकत आहे. युनिफाईड केलं किंवा मी कोर्स सुरू केला म्हणजे मी 100% पूर्ण परफेक्शन मध्ये आले असं नाहीये. त्या प्रवासाला अजून मला वेळ लागेल. पण एक आज सत्य माहिती की परिपूर्ण आहे ऑलरेडी. हे जे आहे ते केवळ अनुभव आहेत, ज्या भावना मी अनुभव घेतेय. सुरुवातीला म्हणजे पूर्वी कॉर्पोरेटमध्ये काम करताना, रोजच्या आयुष्यामध्ये काम करताना राग आला, द्वेष वाटला की खूप वेळ त्या भावनांमध्ये स्वतःचं आयुष्य घालवत राहायचं, तो वेळ घालवला किंवा तो अनुभव घेतला म्हणा, त्यावेळेस ते करणं गरजेचं असेल. पण जेव्हा साधनेमध्ये तो काहीतरी शिकतो चांगला आपण आत्मज्ञानाबद्दल, तेव्हा रिअलाइज व्हायला लागतं की हे तर फक्त अनुभव आहे. एक ऑब्झर्वर बनवून हे सगळं आपल्याला आता माहिती आहे, पण ती जाणीव रोजच्या आयुष्यामध्ये वाढली. आणि आयुष्य जेव्हा त्या गोष्टी मी करत होते, जशी प्रत्येकामध्ये काहीतरी दैवी बघायचा प्रयत्न की त्यांना दैवी अनुभव आहेत, अच्छा मग ठीक आहे, मग हे कुणीतरी आपल्यापेक्षा खूप मोठे आणि आपण खूप काहीतरी कुठेतरी एकदम खालच्या स्तरावर आहेत. त्या भावनेमध्ये
असताना बराच त्रास व्हायचा. बाबाजींनी मुक्त केलं त्याच्यातून, पितामांनी मुक्त केलं त्याच्यातून. आता ते त्यांच्या जागी आणि आपण आपल्या जागी. जिथं आहोत तिथून स्वतःकडे बघायचं. एका सेलला जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. निगेटिव्हिटी वाढली म्हणजेच काय, त्या सेलमधली जी एनर्जी ती कमी कमी निगेटिव्ह ड्रेन होत गेला, तो वापरून वापरून बॅटरी आपण काय करतो, चार्जिंगला लावतो. हे द्वैतावर उभारलेलं आहे सगळं. त्यामुळे स्वतःला सुद्धा निगेटिव्हिटी वाढली असं वाटलं की चार्ज करा. कसं चार्ज करायचं? कुठलंही टेक्निक वापरा, ध्यान करा, स्वाध्याय बघा, काहीतरी ऐका, जे काही आपण करू शकतो ते. पण त्या अंधाराला लांब करायचं नाही. मला राग येतो, मी चिडचिड करते, निराश होते, म्हणून कुठेही त्याला डिनाय करायचं नाही, अमान्य करायचं नाही. ते माझंच आहे. तो सेल जो आहे, बॅटरी, आपण जे छोटे छोटे घड्याळातले सेल वापरतो असे, त्यामध्ये त्याची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्याच आहेत त्या दोन्ही. त्याप्रमाणे हे सगळं आपलंच आहे. हे सार्वभौमिक सत्य आहे की हे आपलंच आहे. अंधार माझा आहे, उजेड माझा आहे, सगळं माझं आहे. आपल्याला वाटतं, फोन करून जेव्हा सांगतात मला बरेच जण की आम्हाला ह्या देवतेचं दिसलं ध्यानामध्ये, मग त्याचा माझ्या आयुष्यात काय उपयोग आहे? मला लहानपणापासून मी हे सांगितलंय माझ्या ध्यान सत्रामध्ये. पूर्वी जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा ही साधनं घ्यायचो तेव्हा पण मी अनेकदा सांगितलं की मला लहानपणापासून स्वप्नातून दिसायचं की आमच्या फॅमिलीमध्ये, माझ्या जवळच्या लोकांमध्ये कुणाला काय होणार आहे, कुणाचा काही मृत्यू होणार आहे, हे या गोष्टी दिसायच्या. मग काय झालं त्याचं? काय फरक पडला माझ्या आयुष्यात? मी कलावती आईंच्या उपासनेशी जोडलेली होते. लग्न झाल्यानंतर शंकर बाबा आले आयुष्यात. असे अनेक मास्टर्स आपल्या आयुष्यात येतात, त्या स्टेजला येतात. एक एक जण म्हणतात नाही आम्ही आयुष्यभर एकाच गुरूंचं केलंय. गुड फॉर यू, चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याच गुरूंचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. मला अनेक मास्टर्स मिळाले कारण मला त्याची गरज होती. जेवताना आपण आपल्या भुकेप्रमाणे जेवतो ना. तर तुमची भूक जास्त आहे, तुम्हाला गरज आहे, तर तुम्हाला तुमचा उच्चस्व त्यावेळी त्या मास्टरशी भेटवून देतो. फार खोलात न शिरता मी सांगते, शंकर बाबांशी जोडले गेले तेव्हा किती दैवी अनुभव आले. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक अनुभव रोजच्या रोज यायचे. मठाशी जरी मी राहायचे तिथं, रोज बाबांचं दर्शन असेल, वेगवेगळ्या अनुभूती असतील, अनेक आल्या. मग काय, माझं आयुष्य तसंच होतं. क्रोध, द्वेष, मत्सर, रुसवे फुगवे सगळं चालू होतं. जिथल्या तिथं होतं सगळं. स्वतःबद्दल विश्वास नसणं. बाबांची शंकरगीता वाचायचे, त्यातल्या काही गोष्टी समजून घ्यायचे, वागायचा प्रयत्न करायचे त्याप्रमाणे. ती खरी साधना आहे की ज्या माझ्या गुरूंनी मला एका पोथीतून जे काही शिकवलंय ते माझ्या रोजच्या आयुष्यात मी कसं आणते, ती खरी उपासना आहे. केवळ क्रियायोग केलं म्हणून जे मास्टर मला आज अनुभव विचारतायत त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे, अजिबात कुठेही राग नाहीये. पण दुसऱ्याला कमी समजून लेखून जरी आपण क्रियायोग करतोय, आपण कुठला असा योग करतोय, तर तो हक्क आपल्याला नाहीये. आपण जिथे कुठे प्रत्येक जण आहोत, प्रत्येकासोबत बाबाजी जोडलेले आहेत. ते तुमच्या आत असल्याशिवाय तुम्हाला त्या देवतेबद्दल, गुरूंबद्दल ओढ वाटणारच नाही. स्वामी असतील, गजानन महाराज असतील, कुठलेही गुरु असतील आपल्याला, जे आपले श्रद्धास्थान आहे. शंकरबाबांच्या अनुभवांमधून जरी ते अनुभव येत होते अनेक, पण माझं आयुष्य तसंच होतं. काही फरक पडला नाही माझ्या आयुष्यात. हा, थोडंफार फायनान्शियली किंवा माझ्या नोकरीच्या ठिकाणी मला त्याचा फायदा व्हायचा. मी नामस्मरण करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या ज्या शुद्धीसाठी आपण करतो, की आपलं मूळ रूप आठवण्यासाठी आपण करतो. त्यावेळेस ते मास्टर येऊन आपल्याला सांगतात. त्यावेळेसही लोक विचारायचे ह्यांना काही अनुभव आहेत का कुणाबद्दल बोलताना. अनुभव येणं त्या देवतेचे म्हणजेच ती व्यक्ती ईश्वराच्या जवळ आहे, ईश्वरी स्वरूपात आहे असं नाहीये.
ज्यांना अनुभव नाही आहेत, जे केवळ साधना करतायत, तेही तितकेच ईश्वरी आहेत. तसं असलं असतं तर शंकर बाबांनी त्यांच्या मठामध्ये केवळ त्यांनाच प्रवेश दिला असता जे खूप दैवी अनुभवांनी भरलेले. भगवंतांनी केवळ त्यांनाच प्रकाश आणि पाणी दिलं असतं जे खूप ईश्वरी अनुभवांनी भरून आहेत. आज आपल्या सगळ्यांना हवा मिळतीये, प्राणवायू मिळतोय, पाणी मिळतंय. जे काही ह्या सृष्टीत आहे ते सगळं आपल्याला मिळतंय. मग आपण का कमी आहेत? आणि ही तुलना कशासाठी? हेच आहे ना सेल्फ रिअलायझेशन. माझ्या आत असलेलं ईश्वरी तत्व मला वारंवार काय सांगतंय? आपण ज्या देवतेची उपासना करतो, त्यांची पोथी वाचतो, नाम घेतो, ते आपल्या आत आहेत म्हणून तर आपण करतो. काल जेव्हा मी गायडन्स आतून येत होता माझ्या, तेव्हा मला शंकर बाबांची आठवण झाली. पुढच्या क्षणाला शंकर बाबांची एक भक्त, त्या ताईंनी मला मेसेज केला, जय शंकर. शंकर बाबा त्यांच्या रूपाने माझ्याशी बोलतायत. त्या ताईंना कळलं पण नसेल. पुढच्या क्षणाला मला मेसेज बाबांनी दिला, आठवण करून दिली. मग हे काय? प्रत्येकाच्या आतमध्ये ते तत्व आहे. एक मार्ग पकडून जेव्हा आपण चालायला शिकतो, तेव्हा पूर्ण विश्वासाने, समर्पणाने त्या कोर्समध्ये राहून, त्या अभ्यासक्रमात राहून, त्या गुरूंच्या शिकवणीत राहून आपण हे समजून घेतलं पाहिजे. कुठलाही भ्रम आपल्या भोवती नको. एकदा लहान मुलांचं ध्यान मी घेत असताना, ध्यान झाल्यानंतर आम्ही त्यांना अनुभव विचारले. तिथं असणाऱ्या लहान मुलांपैकी काही मुलांनी सांगितलं आम्हाला राधाकृष्ण दिसले, काही मुलांनी सांगितलं महावीर दिसले, काही मुलांनी सांगितलं विठ्ठल रुक्मिणी दिसले. त्या लहान मुलांच्या घरामध्ये जी उपासना चालते, ज्या देवाला ते मानतात, त्यांचंच सगळं त्यांना ध्यानात दिसत होतं. मग तिथं असणारी काही लोक म्हणत होती हे ते करतात म्हणून त्यांना ते दिसतं. त्यांना कदाचित ती देवता खरोखर भेटली पण नसेल, कारण त्यांची हृदय किती शुद्ध आहेत, पवित्र आहेत. पण हे असंही असू शकते की त्यांनी जे लहानपणापासून देवाच्या पाया पडत, हे आपले देव आहेत, ही सुप्रीम पॉवर आपल्या वर असणारी, हे जे त्यांना माहिती आहे, तेच मनाचं प्रोजेक्शन त्यांना दिसतंय, असंही असू शकतं. तसंच आपल्या बाबतीत होत आहे का, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण जे दैवी अनुभव आले, दैवी अनुभव काय त्याच्यात नवीन आहे? आपण दैवी आहोत म्हणून ते अनुभव येत आहेत. सगळ्यात महत्वाचं असतं, जे मी माझ्या या प्रवासात थोडंफार शिकले, 1 2 3 जेवढं काही शिक्षण माझं झालं, की प्रत्येक देवतेकडून, गुरूंकडून जे जे आपल्यापर्यंत पोहोचलंय ते योग्य वेळी येतं. त्यातून आपण ते किती शिकायचं, लक्षात ठेवायचं, जगायचं आणि आयुष्यभर त्या गोष्टी आपल्या आत ठेवायच्या, तर ती देवता, ते गुरु आपल्यावर प्रसन्न असतात, असं आपण म्हणू शकतो. आजही मला शंकर बाबांच्या पोथीमध्ये, मी त्यांच्याबद्दलच बोलते कारण मी त्यांचीच उपासना केली, त्यांची पोथी वाचली. असं काही खूप मोठे मोठे ग्रंथ पोथी मी नाही वाचले. त्याप्रमाणे शंकर बाबांच्या पोथीमध्ये बाबांनी लिहिलंय, सिद्धीच्या नादी लागू नका, स्वतःला ओळखा, आज जा बघा कोण आहे मी. बाबांनी त्याच्यामध्ये अहंकार कसा असतो ह्याचं एक उदाहरण दिलंय, जे माझ्या आयुष्यभर लक्षात आहे. हे सांगायचा उद्देश हाच की काही जण हक्क गाजवायला जातात, शंकर बाबा आमचे, महाअवतार बाबाजी फक्त आमचेच. महाअवतार बाबाजी जे काही तत्व, जे काही सेन्स आहे, ज्यांना कळलाय जवळून, अजून त्यांच्या जवळून, आतून आतून जितकं आत जाल तितकं ते कळतील. त्यानुसार मी फक्त एवढंच सांगू शकते की बाबाजी किंवा कुठलीही देवता ही सगळ्यांची, तिथं हक्क गाजवू नका जसे आपण एखाद्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवतो. हे सगळ्यांच्या आत आहेत. ज्या प्रकारे माझ्याशी काही लोकांनी संपर्क केला त्यावरून मी हे सांगू शकते. आता कुठलेही हे माझे दैवी, ज्याला आपण अनुभव म्हणतो, ते आता मला सांगाविषयी वाटत नाही, कारण सांगून काय करायचं? ते कुणाला दाखवतोय आपण की मी किती दैवी? ध्यानाबद्दल प्रचार करताना, 4 लोकांना ध्यानाबद्दल माहिती देताना, की त्यांनाही कळावं की ध्यानाने आपण कसे आत जातो, हे सांगताना तिथं अनुभव जरूर सांगा. पण मी किती श्रेष्ठ आहे आणि मला तुम्ही व्हॅलिड म्हणा, येस यू आर द बेस्ट.
किंवा मी माझी श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी हे अनुभव आता सांगणं बंद केलंय. जिथं गरज आहे, ज्या लोकांना मला ध्यानात आणायचंय, तिथं मदत त्यांना पाहिजे, अनेक लोक जोडली जातात की मार्ग दाखवा, त्यावेळी जरूर मी त्यांना हे अनुभव शेअर करते की माझं शरीर मी कसं ध्यानाने कसं या मार्गामध्ये नीट केलं, कशी मी औषध गोळ्यांशिवाय जगत आहे. हेच पाहिजे आपल्याला. आपण सगळेजण प्रेमाने जोडलेले आहोत. बाबाजी सांगतात कुणाचा मार्ग कसा आहे, कुणाचा मार्ग कसा आहे. कुणी नाथांची साधना करताय, कुणी क्रियायोग करताय, कुणी अजून काय करत आहे. ज्याला ज्याला जे पाहिजे ते करा, करू द्या. प्रत्येक जण तो अनुभव घेतोय. आपण दैवी अनुभव नाही घेते, ईश्वर आपल्यातून हे अनुभव घेतोय की कसं पडायचं, कसं उठायचं, कसा द्वेष फील करायचा, कसा कुणाला प्रेम द्यायचं, कसा रागराग करायचा, चिडचिड करायचं, कसं रडायचं, हे सगळे भावना तो ईश्वर आपल्यातनं घेतोय. हे माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मी शिकले आणि शिकत आहे. एक एक दिवस, एक एक क्षण नवीन नवीन गोष्टी कळत आहेत. पितामहांची एक एक वाक्य मला आता ऐकल्यावर पुन्हा डीपमध्ये समजतात. हे जे मास्टर्स आहेत, पिरामिड संस्थेशी आता जोडली म्हणून सांगते. म्हणजे त्या संस्थेतल्या लोकांना मी माहीतही नाही ना. मास्टर पल्लवी, दीप्ती मॅडम, रामराजू सर, शंपा मॅडम आणि असे अनेक पिरामिडचे मास्टर्स जे काम करतात, त्या मास्टर्सना आपण फिजिकली भेटणं गरजेचं नाहीये. त्यांनी सांगितलेली शिकवण, त्यांचे व्हॅल्यूज ते जे रोज सांगतात कळवळीने, ते आपल्या आत उतरवणं गरजेचं. मास्टर्स जर तुम्ही पिरामिड संस्थेशी जोडले असाल आणि इतर कुठल्याही संस्थेशी जोडले असाल तरी सुद्धा हेच सत्य आहे. सहज योगमध्ये असताना निर्मला माननी ज्या गोष्टी सांगितल्या की आज्ञाचक्रामध्ये येशू, प्रेम असल्याशिवाय तुम्ही आज्ञाचक्र क्रॉस करू शकत नाही असं त्या म्हणायच्या. मला कळायचंच नाही म्हणजे काय नाही, पण मी ऐकलं, सत्य मानलं त्या गोष्टीला. आता इथं आल्यावर समजतंय मानची एक एक वाक्य सत्य आहे कुंडलिनी बद्दलची, जे त्यांनी शिकवण दिली. पण काही लोकांनी अगेन त्या संस्थेमधल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून असेल किंवा काही असेल, अशा काही झाल्या, मतभेद असतील, काय असेल ते असेल, त्यामुळं मी जरी आता त्या गोष्टींमध्ये नाहीये, पण मा इथं आतमध्ये आहे त्यांच्या शिकवणीच्या रूपाने. त्यामुळं कुणीही एखाद्या देवतेवर, गुरूंवर आपला हक्क गाजवत असेल तर गाजवू दे, कारण आपल्या आतमध्ये ते उतरवायला कुणी आपल्याला थांबवू शकत नाही. हेच वैश्विक सत्य आहे. जेव्हा मी साधना करायच्या आधी रेणुका देवीचं जे पोथी वाचायचे, देवी महात्म्याचे पारायण वगैरे जी घडली, किंवा शंकर बाबांची शंकर गीतेची पारायणं घडली, त्याच्यानंतर साधनेत येताना जेव्हा मी पितामहांची वाक्य ऐकायला लागले, माय डिअर गॉड्स, तुम्ही ईश्वर आहात, खूप दिवस तर ते पचायला अवघड झालं. आणि जेव्हा समजलं की ध्यान करण्याने काय फायदे होतात, मग ठरवलं आता ध्यान मार्ग स्वीकारायचा. पण त्यासाठी मला काही गोष्टी आधीच्या सोडणं गरजेचं होतं. मग मी पोथी वाचन असेल रेणुका देवीचं किंवा अजून काही अशी उपासना, मग तो वेळ मी ध्यानाला द्यायला लागले. पण ती उपासना एका रात्रीमध्ये, दिवसामध्ये सोडणं फार अवघड होत होतं. मग मी आत प्रश्न टाकला की मी काय करू रेणुका मा, तुम्ही सांगा. कारण मला आता तो जो वेळ आहे माझा पोथी वाचनाचा, नामस्मरणाचा जो काही वेळ आहे, तो मी आता ध्यानामध्ये देणार. तर मला आता ते सोडावं लागेल. भीती होती की आपली रेणुका देवी आपल्यावर रागवेल का, आता चिडेल का, आता ती माझ्या आयुष्यात काही वाईट झालं तर, ही भीती होती. रेणुका मानी मला स्वप्न दाखवलं की आता तू नवीन एनर्जी ऍक्सेप्ट कर. मला आनंद झाला, वाव, रेणुका देवी माझ्या स्वप्नात आली, क्या बात आहे. मी अनेकांना ते स्वप्न सांगितलं तेव्हा त्याच्यानी मला एक कन्फर्मेशन माझा उच्च स्व देत होता की जा आता ध्यान मार्गावर. तेव्हा जरी ते रेणुका देवीचं स्वरूप असेल तरी थोडं आतून मला वाटत होतं की ती रेणुका देवी नसेल, कदाचित माझं मन मला प्रोजेक्ट करते, ही थोडी आयडिया होती. पण नंतर हळूहळू आपल्या पिरामिड संस्थेशी जोडल्यावर, ह्या गोष्टी समजल्यावर कन्फर्म झालं की माझा सबकॉन्शियस, माझा उच्च स्व मला ते दाखवतोय. आपण म्हणतो मराठीमध्ये, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपल्या मनात जे चालू आहे त्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. मग
जसं तुम्ही पिरामिड मास्टर्स कडून ऐकलं असेल अनेकदा या गोष्टी, की ते वेगवेगळे रूपामध्ये, ज्या रूपाला आपण आपण मानतो, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, त्यांच्या रूपाने ते आपल्याला येऊन गाईड करतात. त्यामुळं हे मी सांगायचं कारण की भ्रमात आपण नाही राहिलं पाहिजे कुठल्याही, की केवळ मला अनुभव येत आहेत, अनुभव येत आहेत, अनुभव आलेत, ह्या गोष्टीपायी आपण अहंकाराने किंवा त्या भ्रमामध्ये, अंधारात पुढचं शिकायचं थांबतो, आपली ग्रोथ थांबते. म्हणून आपले पितामह पण सांगायचे, अनेक मास्टर्स सुद्धा सांगतात, आपल्या संतांनी पण सांगून ठेवले, जो मार्ग आपल्याला आवडतो तो घ्या. तुकाराम महाराजांनी कुठेही किंवा या संतांनी जी साधना केली ती भक्ती मार्गाने विठोबाचं नाव घेऊन त्या प्रेमाने केली, जे हृदयात आहे, त्यातून त्यांना ते रिअलायझेशन झालं. आपले मार्ग अनेक असतील आज, पण केवळ दैवी अनुभव काय, दैवी अनुभव काय, तुमचे अनुभव काय, माझा अनुभव काय, मी हे काय बघितलं, ह्यामध्ये अडकून नका बसू. पुन्हा सांगतेय, कारण युनिफाईड पर्यंत जर तुम्ही पोहोचला असाल तर इथला पुढचा मार्ग हा स्वतःवर फोकस करण्याचा आहे. कुणाबरोबरही तुलना न करता सगळेजण त्याच ईश्वरी प्रतिमेत बनले आहेत, हे सत्य आत उतरवायचे आणि त्यानुसार बाबाजींनी सांगितलेली सत्य रोजच्या रोज जगायची. जे काही मी थोडीफार साधना माझ्या आयुष्यात केली आणि हे जे काही 4 शब्द मी आज तुमच्यासमोर खुलून न घाबरता स्पष्टपणे बोलू शकते, हे केवळ आणि केवळ ते सत्य जगल्यानंतर. त्याच्या आधी जेव्हा मी भीतीत होते तेव्हा माझा जो सोल प्लॅन म्हणा, जे काही आतून येतंय ते ऐकायचं नाही, एका ठराविक चौकटीत आयुष्य जगायचं, चुकीच्या समज, चुकीच्या विश्वासांमध्ये. हाच माझा प्रवास होता. त्यानंतर जेव्हा हे सत्य स्वीकारलं, की भीती नाही, भीती काढली, आणि जे कुणी सांगतंय त्या सत्याप्रमाणे त्या गोष्टी आयुष्यात उतरवायला सुरुवात केली, कुठल्याही अनुभवाची अपेक्षा न करता, त्यानंतर मी फ्री झाले, खऱ्या अर्थाने फ्री झाले. सर्वात सुंदर समाधानी आयुष्य मी तेव्हापासून जगायला सुरुवात केली. आयुष्यात, भौतिक आयुष्यात कशाची कमी नसेल, पण जो आतून येणारा जो आहे आत्मिक समाधान, ते मला ह्या मार्गात आल्यानंतर, स्वतःला फ्री केल्यानंतर, सगळ्या बंधनातून कुठल्याही व्हॅलिडेशनची गरज नाहीये हे समजल्यानंतर मला मिळालं. कुठल्याही अनुभवाची गरज नाहीये मला. डोळ्यापुढे हे दिसणं, बाबाजी दिसणं, पितामह दिसणं, एंजल्स दिसणं, हे दिसणं, सगळं आत आहे. हे जेव्हा मी खरोखर स्वीकारून त्याप्रमाणे रोज जगती, अजून पण शिकती रोजच्या रोज. मला अजूनही माहिती की कुठे कुठे मला काम करायची गरज आहे. हे माझ्यासाठी अचीवमेंट आहे, जे मला कधीच कुणी सांगूनही कळलं नाही. आज मला समजतंय की मला कुठे काम करायची गरज आहे. आज मला समजते की साहस हा ईश्वराचा गुण आहे आणि तो मी माझ्यामध्ये आणला, ज्यामुळे मी हे बोलू शकते. जे बाबाजींनी युनिफाईडमध्ये सांगितले की तुम्ही ईश्वराच्या विचारांना स्वतःचे विचार माना, स्वतःला ते गुण द्या. जरी तुम्हाला ते अमान्य असेल की तुम्ही ईश्वरी स्वरूपात आहात, तरीही ते सत्य असं आहे की तुम्हाला रागराग होत असेल, चिडचिड होत असेल, क्रोध असेल, द्वेष असेल, तरीही तुम्ही ते सत्य बदलू शकत नाही. कारण त्या भावना आपण फील करतोय, ज्याच्यात काही वाईट नाहीये, पण त्याचं रिअलायझेशन असणं, ते समजणं, जाणीव असणं, हे महत्वाचं आहे. त्यामुळं हे सगळं करत असताना आपण ईश्वरी स्वरूपात प्रतिमेत आहोत आहोत आहोत, हे सत्य कायम लक्षात ठेवायचं. हे मी केलं आणि त्यामुळं आज हे 4 शब्द तुमच्याशी बोलू शकते. माझा कम्फर्ट तोडून मी अनेकांजवळ जाऊन ध्यान प्रचाराबद्दल बोलते, ध्यानाबद्दल बोलते, पिरामिड संस्थेबद्दल बोलते, युनिफाईड कोर्सही, अभ्यासक्रमही माझा कम्फर्ट तोडून मी सुरू केलेला आहे. पूर्ण समर्पण भाव ठेवायचा. बाबाजी मार्गदर्शन करतायत म्हणायचं, ह्याचं कारण एवढं आहे की मला कुठेही माझी ग्रोथ थांबवायची नाहीये. मी करते, मी करते. लोकांना मी करते असं म्हणायला लागले तर त्याच्यातही प्रॉब्लेम असतो. त्यांच्यापेक्षा मला स्वतःला प्रॉब्लेम होईल त्याचा.
बाबाजी आहेत नाहीयेत मला माहित नाही माझ्यासोबत. खात्रीने सांगण्यासारखं की मी बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगते, असं माझ्याकडे काही नाहीये. ती फिलिंग आहे आतून येणारी. माझा उच्च स्व जो जोडला गेलाय, ज्याचं मी जे काही ऐकू शकते, त्याचं ते स्टेशन, त्यानुसार मी काम करते, त्यानुसार हे सगळं शेअरिंग करते. माझ्या आयुष्यात घडलेला 360 डिग्रीचा हा बदल एका कॉर्पोरेट लाईफ जगणाऱ्या सामान्य व्यक्तीपासून एक सुंदर समाधानी आयुष्य जगणारी व्यक्ती, आणि जे अजून अनेक वर्ष शिकणार आहे ह्या गोष्टी, हा बदल माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी त्याच्याबद्दल स्वतःच्या आत्म्याला अभिनंदन करेन. ही माझ्यासाठी अचीवमेंट आहे. ती दुसऱ्यांसाठी काय मला माहित नाही, माझ्यासाठी अचीवमेंट आहे की जे काही मी शिकले, की माहित नाही मेल्यानंतर मोक्ष आहे, स्वर्ग आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहित नाही, पण जिवंतपणी मला बाबाजींनी, माझ्या उच्च आत्म्याने, सगळ्या माझ्या गुरूंनी, त्या एनर्जीजनी जिवंतपणी मला मोक्ष काय असतो ह्याची चव दिली. या सगळ्या भावनातून एक मास्क लावून जगणाऱ्या आयुष्यातून बाहेर काढलंय. हाच आहे माझ्यासाठी मोक्ष. तितके अनुभव जे इतर सगळ्या मास्टर्सना येतात, त्यांच्याकडून आपण हेच शिकायचंय. ते जेव्हा आपल्याला सांगतात काही गोष्टी, त्यामुळं कुठल्याही अशा साधकाला जे तुमच्या आजूबाजूला आहेत, मी कितीतरी आपल्या संस्थेचे असतील, इतर संस्थांचे लोक जे अनेक वर्ष साधन येतात, त्यांच्याकडून मी ही वाक्य ऐकली आहेत की ह्यांना काय दैवी अनुभव आलेत का. त्यामुळे 2 मिनिटं मी विचार करते त्याचा, हे खरंच आत उतरतंय का केवळ आम्ही 4-4 तास ध्यान करतोय, चित्तशुद्धी होतीये नाही होते. आपण जर दैवी स्वरूपात आहोत, ईश्वरी स्वरूपात आहोत जसं बाबाजी सांगतायत, तर ह्या विचारांवर, ह्या हृदयावर काम करून आपण ते ईश्वरी प्रतिमेतलं आयुष्य का नाही जगू शकत, का नाही जगायचं. थोडंसं काम केलं स्वतःवर तर का नाही जगायचं. सगळ्यात चॅलेंजिंग असतं की आपण ह्या शरीरात वेगवेगळे आहोत. स्वतःला ह्या शरीरात राहून त्या माणसाबरोबर एक समजणं की तो पण त्याच चेतनेमध्ये आहे, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे जे मी युनिफाईडच्या दरम्यान फेस करत होते. रस्त्याच्या शेजारी बसलेला एखादा भिकारी जो त्या अवस्थेत बसलाय, तो त्या ईश्वरी स्वरूपात आहे, प्रतिमेत बनलाय, हे मानणं मला आव्हानात्मक वाटत होतं. आणि तो माझ्यासोबत एक आहे, कारण आपण स्वतःला शरीराने इतके वेगळे करून बसलेलो आहोत. त्यामुळे हे सत्य स्वीकारणं अवघड आहे. जे मी युनिफाईड जेव्हा मी शिकत होते, त्या जर्नीमध्ये मी हे सगळे अनुभव घेत होते. कसं काय मान्य करू मी हे, बाबाजी तर असं म्हणतायत, आणि हे प्रश्न उठत होते. त्यामुळेच मला त्याचा फायदा झाला. मला कुणीतरी विचारलं, तुम्ही युनिफाईड सुरू केलं तेव्हा तुम्ही त्यांची परवानगी घेतली का, कुणाची तरी. कुणाची परवानगी घ्यायची आपल्याला, का घ्यायची, कशासाठी, कोण. सगळेजण एकच तत्वातून आलेले. युनिफाईड हा अभ्यासक्रम वर्ल्ड वाईड कुणीही करू शकतं. मी शिकवणारी कोण आहे, बाबाजींनी दिलंय, कुणीही शिकवू शकत नाही. नोबडी कॅन क्लेम इट. आपण फक्त चर्चा करतो, रोज रात्री भेटून आपले अनुभव शेअर करतो. त्यामुळं कुणाच्याही व्हॅलिडेशनची गरज नाहीये आपल्याला. जो कोणी स्वतःच्या आयुष्यात बदल आणायची इच्छा ठेवतो, आत्मज्ञानाच्या मार्गावर येतो, ज्याला वाटतं की मला पुढे जायचंय, तो व्यक्ती युनिफाईडमध्ये टिकेल, करेल. नाही तर तुमच्याकडे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येकजण करतो ते वेगवेगळ्या मार्गांनी, नक्कीच करू शकतो है ना. तर ह्या गोष्टी आपल्याला वैश्विक सत्य या धड्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. रादर तुम्ही युनिफाईड सुरू करायच्या आधीच समजून घेणं गरजेचं आहे.
की आपण तुलना बंद केली पाहिजे. मला माहिती आहे सांगून आत जाईल का नाही. जेव्हा तुम्ही त्या स्टेजवर याल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला काही गोष्टी कळतील. कारण हे जे वेगवेगळे मास्टर आहेत, पिरॅमिडमधले असतील किंवा दुसऱ्या संस्थेतले, त्यांचं जेव्हा मी पुन्हा ऐकते तेव्हा मला अजून ते जास्त समजतं. जसे जसे आपण इकडं वाढतोय, पुन्हा आपण मागे जाऊन त्यांचे व्हिडिओ बघितले की आपल्याला समजतं की ते काय सांगतायत. पितामहा कळवळीने सांगायचे लोकांना, तुम्ही आज जा, ध्यान करा, ध्यान करा. हे मास्टर्स आज त्यांचं जे कार्य पुढे घेऊन जातात ते कळवळीने लोकांना हे सांगायचा प्रयत्न करतात. किती कुणाच्या आत उतरतं ते ज्याच्या त्याच्या त्या दृष्टिकोनावर, त्या स्टेटवर आहे. पण अनेक जण म्हणताना मी ऐकलंय, अरे आपण कसे देव आहोत, एवढं सोपं असतं का देव बनणं? देव बनायचं म्हणजे हातात शस्त्र घेऊन किंवा ती अशी जादू बिदू आपल्या भोवती, जसं आपण आपल्या भगवंताचं रूप किंवा त्यांच्या सिरियल किंवा पिक्चर बघितले किंवा पोथीमध्ये वाचलं, तसं नाहीच आहे. तो वेळ काळानुसार त्या गोष्टी आहेत. आत्ता आपण देव बनणार म्हणजे काय? आपल्या हृदयामध्ये ते गुण आणणार. आपल्या रोजच्या आयुष्यात, मी जिथं ऑफिसला जाते, मी जिथं घरात काम करते, तिथं ह्या विचारांमध्ये राहणार, जेणेकरून माझं रोजच्या कटकटी, भांडणं, त्रास ह्यामध्ये मला स्वतःला फरक जाणवेल. बाकीच्यांचं बदलणं त्यांच्या हातात आहे, पण माझं तर आयुष्य मी कसं नीट करू, ह्यासाठी देव बनायचं आपल्याला. यासाठी आपण ईश्वर आहोत, ईश्वर आहोत, ईश्वर आहोत. म्हणजे सुरुवातच जर आपण हे सत्य प्रयोग म्हणून जरी आपल्या आयुष्यात उतरवायला लागले तरी आपल्याला फरक जाणवेल. काही लोक हे अमान्यच करतात आणि दुसऱ्यालाही सांगतात, असं थोडीच तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, असे थोडीच तुम्ही देव बनणार. त्यामुळं प्रयोग करून बघा की जे आपल्याला सांगितलं जातंय त्याप्रमाणे मी जर जगायला सुरुवात केली, 40 दिवसाचा, 21 दिवसाचा प्रयोग करून बघा. आज ॲफर्मेशन्स बोलून युट्यूबवर जेवढी व्हिडिओज आहेत ते बोलून लोकांचं आयुष्य बदलायला लागलं. 21 दिवस, 30 दिवस, 40 दिवस छोटे छोटे वर्कशॉप घेतात लोक, जे ज्या पद्धतीने करतंय हिलिंग ते प्रयत्न करतात. त्यातून पैसेही कमवत असेल, असू दे, चांगलं करूनच कमवतायत ना. मग जेव्हा हे ॲफर्मेशन्स म्हणून म्हणून लोकांचं आयुष्य बदलायला लागलंय, छोटे छोटे, की मी सुरक्षित आहे, मी निरोगी आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, ही सत्य ॲफर्मेशन्स हे असे वापरून वापरून लोकांचे आयुष्यात बदल होत असेल, तर मग हे जे सत्य आपल्या लोकांनी सांगितलंय, आपल्या मास्टर्सनी, ते उतरवल्यावर किती मोठा बदल घडेल की मी ईश्वरी प्रतिमेत बनले आहे, मी ईश्वर आहे. बरं, ह्यावेळी तुम्हाला बाबाजींनी कुठेही त्यांच्या पुढे असं लिहिलेलं नाहीये की जर तुम्ही तुमच्या आतला अंधार पूर्ण काढला नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. बाबाजींनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही ईश्वरी प्रतिमेत आहात, हे सत्य आहे. त्यात काय करायचंय तर फक्त आपल्या विचारांमध्ये सुधारणा करायची. करेक्ट युअर थॉट्स. की तुम्ही करत असताना तुमच्या आतमध्ये अंधार असेल, असू द्या, त्याला हळूहळू प्रेम देत, हळूहळू समजून घेत काढायचं. त्यानंतर एक व्हायब्रेशनल स्टेट आपली अशी येते की जिथं कुठल्याही गोष्टीला जे पूर्वी आपण पटकन पहिला एक निगेटिव्ह थॉट यायचा, ती स्टेट जाते आणि मग आपण त्या अवस्थेला येतो की जिथं फक्त सकारात्मकता व्हायला लागते आपल्यातून, ज्याला आपण प्रेम म्हणतो. कुठल्याही गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन आपला बदलतो. आपण सगळ्यांना, सगळ्या वस्तू सजीव निर्जीव सगळ्यांना ईश्वरी प्रतिमेतच बनायला लागतो. हा आपला मोबाईल का असे ना, हेच आहे ते माझं थोडंफार ज्ञान, जे अजून घेतलंय, अजून घेणार आहे. ह्यामुळं ती देवता तुम्हाला ध्यानात दिसो, मग ते स्वामी समर्थ असतील, कुठली अजून देवता असेल किंवा नसो, त्यांची शिकवण आपल्या आयुष्यात आली तर ती देवता जास्त प्रसन्न होईल. ते स्वतःहून तुमच्याकडे येतील. जे ज्याला तुम्ही शोधताय ते तुम्हाला शोधताय. ईश्वरी स्वरूपात बना, या, बनलो आहोत, या, आठवा. तुम्हाला आपोआप समजायला लागेल की बाबाजी कोण आहेत, ते कुठे आहेत. पूर्वीच्या काळी एखादे राजे किंवा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मला नवचंडी यज्ञ करायचा आहे देवीचा, तो विचारेल का देवीला की मा मी हे करू का तुझं काम, मला हे करायचंय, हे हवन करायचंय मला? तो डायरेक्ट
सांगेल की आपण असं करणार आहोत, सगळी सुरुवात करेल, पूजा सुरू करेल. तो यज्ञ हवन झाल्यानंतर तो म्हणेल मला खूप प्रसन्न वाटलं, समाधान वाटलं. कुणाच्या विचारण्याची गरज आहे? त्याला प्रसन्न वाटतंय ते करण्याने, त्यांनी करावं. तो कुणाला प्रसन्न करतोय? त्याच्या आतमध्ये असणाऱ्या देवीला, शक्तीला प्रसन्न करतोय. त्याला जेव्हा असं वाटतं वा समाधान वाटलं मला हे हवन करण्याने, ही पूजा करण्याने, त्याच्या आतमध्ये असणारी जी शक्ती आहे ती प्रसन्न होते. आपण म्हणतो बोलता बोलता अनेक वेळी, अनेक प्रसंगांना, स्वयंपाक झाल्यानंतर साक्षात अन्नपूर्णा आहेस तू, शक्तीची देवता हनुमान. लहान मुलांना म्हणतो अरे बघ हनुमान आला, बघ हनुमानाचं रूप घेऊन आला. कसा हनुमान आहे आमचा. एखादी स्त्री जिच्याकडे भरपूर पैसा आहे, साक्षात लक्ष्मीच आहे, तिला पैसा कधीच कमी पडत नाही. एखादा माणूस जो आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळी धावून येतो, आपण त्याला म्हणतो तुम्ही आमच्यासाठी विघ्नहर्ता गणेश आहात. का आपण देवांच्या या उपमा देतो? ज्याबद्दल बाबाजींनी पहिल्या धड्यात सांगितलं की तुम्ही सहज बोलता बरोबर की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले, किंवा तुम्हाला कुणीतरी म्हणतं म्हणजे काय की हे लक्ष्मी आहेस, गणपती आहेस, हनुमान आहेस, श्री दत्त आहेस, दत्तासारखा धावून आलास, दत्त म्हणून उभं राहिलं म्हणतो आपण आपल्या म्हणींमध्ये. ह्याचबद्दल बाबाजी बोलतायत की तुम्ही सहज असं बरोबर बोलता, एकमेकांना देवांच्या उपाधी देता, बोलता की तुम्ही ईश्वर आहात. आपल्यासाठी ईश्वर तेच ना, दत्त महाराज, स्वामी समर्थ, अजून गणपती बाप्पा. मग हे सहज बोलणं आहे, पण ते आपण मान्य करत नाही की आपण आहोत आतमध्ये. सहज योगामध्ये माननी जे सांगितलं, आपल्या प्रत्येक चक्रावर एक देवता आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे काय? या सगळ्यांच्या तत्वातून आपल्या त्या चक्रामध्ये एनर्जी येते, आपल्या आतमध्ये ती तत्व आहेत, शक्ती आहेत. मग हे सगळं आपल्याला काय दाखवतंय? तर हेच दाखवतंय. मग आपण का मान्य करत नाहीये की मला अनुभव जरी येत नसले किंवा येत असले तरी इथं असणारा प्रत्येक जण त्याच तत्वामध्ये आहे. कुणासोबत तुलना करतोय आपण? दुसऱ्या देवासोबत, जो माझ्या शेजारी ध्यानाला बसलाय. कुणाला विचारतोय आपण की तुमचे अनुभव काय आहेत? जेव्हा बाबाजींना मला काही सांगायचं असेल, समोरून प्रकट व्हायचं असेल, तेव्हा ते येतील, नाही येतील. ह्या गोष्टी युनिफाईड शिकणाऱ्या ज्यांना इच्छा आहे त्यांनी समजून घ्या की आता असा जादू करण्याचं, अशी देवता हातामधून काहीतरी असं आपण प्रकट करतोय, हे सगळं नाही आहे, संपलंय आता, त्याची गरज नाही आपल्याला. आता गरज आहे ती आपल्या रोजचं आयुष्य, सामान्य आयुष्य आपलं आनंदात, सुखात, समाधानात जगण्याचं. ती गरज आहे आपल्याला. ज्या त्या युगाप्रमाणे, काळाप्रमाणे त्या गोष्टी घडल्या. ह्या संतांना सुद्धा इच्छा नसताना सुद्धा त्यांना ते चमत्कार करावे लागले, कारण त्याशिवाय लोक नमस्कार करत नव्हते. जे त्यांना शिकवायचंय, जे पोचवायचंय त्यांच्यापर्यंत, ते पोचलं नसतं. जेव्हा त्यांनी बघितलं अरे स्वामी चमत्कारिक येतात, अरे हे महाराज हे चमत्कार करतात, तेव्हा ती लोक त्यांच्याकडे चालली आणि मग त्यांनी जे शिकवलंय ती आत उतरवायला लागली. ह्या लोककल्याणासाठी आलेले हे अवतार, त्यामुळं ह्या गोष्टी दाखवायला लागले. त्यांच्या पोथीत सुद्धा आपण वाचलेल्या त्या गोष्टी. पण खरं जर कुठल्या गुरूंना आपल्या आयुष्यात आणायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीतून तुम्ही ध्यानाचा प्रचार प्रसार करा. पितामा खुश तुमच्यावर, पत्रीजी. तुम्ही युनिफाईड बद्दल, बाबाजींच्या क्रियायोग बद्दल लोकांना सांगा, त्याबद्दल प्रसार प्रचार करा. बाबाजी खुश तुमच्यावर, किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवा. ते जरी आपण केलं स्वतःच्याच वर लक्ष ठेवून तरी बास आहे. तरी सुद्धा ते सगळे आपल्यावर प्रसन्न आहेत असं समजा. आपण खुश आहेत स्वतः. मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या स्वतःबद्दल, माझं जे काही अनुभव आहे, ज्ञान आहे, त्याबद्दल सांगायचा प्रयत्न केला. ह्या लहान जर्नीमध्ये माझ्या ध्यानाच्या साधनेच्या मी माझं आयुष्यातलं प्रत्येक विचार बाहेर काढून टाकला, विश्वास बाहेर काढून टाकला. ते धाडस मी केलं. ना माझ्या घरामध्ये कुणाचं ध्यानाचं बॅकग्राऊंड आहे, ना कुणी माझ्यासोबत त्यावेळी उभं होतं, जसं अनेकांच्या आयुष्यात घडतं ध्यान करताना. पण तरीही
उच्च स्व, माझा हायर सेल्फ माझ्यासोबत होता, जो मार्ग तो दाखवत होता. कंटाळा केला, आळस केला, मध्ये मध्ये थांबवलंही साधना, सोडूनही दिली. जसं क्रियायोग घेतलं पण मी केलंच नाही. पण ते का केलं नाही? कारण माझा जर्नी युनिफाईड सोबत जोडलेला होता. मी जर क्रियायोगमध्ये असले असते तर मी कदाचित युनिफाईडमध्ये आले नसते. त्यामुळे जे ज्या ज्या वेळी घडायचंय, जे गुरु तुमच्याशी जोडले जाणार आहेत, जे तुमच्यापर्यंत यायचंय. आपण म्हणतो युट्यूबचा अल्गोरिदम आहे, अल्गोरिदम आहे. अल्गोरिदमच्या वर पण एक शक्ती आहे. तो अल्गोरिदम ज्यांनी घडवलाय, जे युट्यूब ज्यांनी घडवलंय, जे कोणी घडवलंय, ती शक्ती आहे. त्यामुळे युट्यूबचे अल्गोरिदम असतील किंवा आपल्या आयुष्यात ज्यावेळी ज्या गोष्टी येत आहेत, जितके गुरु येत आहेत, जे काही होत आहे, ते सगळं आपल्या योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचतं. ह्यावर मी विश्वास ठेवते. आपण जिथं कुठे आपल्या आयुष्यात ज्या फेजवर असाल, जी आपली रोजची कर्म असतील, ऑफिसचं बिझनेसचं ठिकाण असेल, तिथं साध्या पद्धतीने कसं आपलं सुखकर आयुष्य ठेवता येईल आणि कसं माझ्या स्वतःवर काम करत करत हा जो माझा अंधार आहे त्याच्याकडे बघत, त्याच्यावर काम करत, म्हणजे ते ऍक्सेप्ट करून पहिल्यांदा, मग माझ्या उजेडाकडं, माझ्या प्रकाशाकडं, माझ्या ईश्वरी तत्वांकडं, गुणांकडं कसं मी लक्ष देऊ, ह्याप्रमाणे हा प्रवास सुरू ठेवा. जे रिझल्ट आहेत, आउटकम आहेत, फळ आहे त्याचं, ते अपेक्षेपेक्षा सुंदर आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याची पण अपेक्षा न ठेवता संपूर्ण समर्पण म्हणजे काय की विश्वास. जर भीतीपोटी आपला विश्वास डळमळत असेल तर कुठेतरी अजून काम करायची गरज आहे. आणि जे येत आहे माझ्याजवळ ते माझ्या हिताचं आहे आणि ते योग्य वेळी येईल हा विश्वास ठेवणं. त्यासाठी माझा उच्च स्व आहे. मी कशाला काळजी करू, हे समर्पण. ह्या पद्धतीने ह्या प्रवासामध्ये पुढे पुढे जा, जिथे कुठे तुम्ही साधना करत असाल ती. थँक्यू सो मच. प्रणाम.